ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वत्र उमेदवारांनी आपला जोरदार प्रचार जो आहे तो सुरू केला आहे. अशातच महाविकास आघाडीतून प्रभाग क्रमांक 12 मधून अधिकृत उमेदवार देखील घोषित करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. महाविकास आघाडीतून नंदिनी विचारे, महेश कदम, रक्षा मांडवकर, रुपेश जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या उमेदवारांनी आपल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर श्रीफळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. चंदनवाडी शिवसेना शाखेमध्ये या ठिकाणी विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे. या प्रचाराच्या नारळानंतर दुसऱ्या दिवशी देखील जोरदार असा प्रचार या परिसरामध्ये या उमेदवारांनी केलेला आहे. परिसरातील इमारतींमध्ये जाऊन थेट नागरिकांशी संवाद देखील साधण्यात आलेला आहे. यावेळी या उमेदवारांचं नागरिकांनी स्वागत देखील केलं पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी दमदार असं स्वागत या उमेदवारांचं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी मतदार राजांशी संवाद साधत येत्या 15 तारखेला संबंधित मतांबाबतचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. नंदिनी विचारे, महेश कदम, रक्षा मांडवकर आणि रुपेश जाधव यांचा या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळालं. चला परिवर्तनाचा शिलेदार होऊया अशा वेगवेगळ्या आशयाच्या घोषणाबाजी या ठिकाणी शिवसैनिकांकडनं तसेच मनसैनिकांकडनं करण्यात आलेल्या आहेत. या प्रचारामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक सहभागी झालेले पाहायला मिळाले.